हॅलो एव्हरीवन, बघा आज आपण टू डूची रूपे शिकणार आहे. टू डू. ओके, ऍक्च्युली डू म्हणजे करणे, एखादी क्रिया करणे, त्याला आपण काय म्हणतो डू. परंतु डू हा जो आहे तो हेल्पिंग वर्ब आहे. फॉर एक्झाम्पल बघा, डू, डज आणि डीड. ओके, डीड वी यूज इन द पास्ट. ओके, पास्ट मध्ये वापरतो म्हणजे भूतकाळात वापरतो. डू म्हणजे करणे आणि डू, डज, डीड हे जे आहे ते हेल्पिंग वर्ब आहे. ते वाक्य बनवण्यासाठी आपल्याला मदत करतात. निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी आय डोंट नो असं म्हणू शकतो आपण. बट जर आपण बघितले डू, डीड आणि डन ह्या ज्या क्रिया आहेत हे ऍक्शन वर्ड्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण याला V1 म्हणतो, V2, V3. आय डीड वर्क म्हणजे मी काम केलं. ओके, आय डीड वर्क. आय हॅव डन म्हणजे मी काम केलेलं आहे. डू, डीड, डन these are the main verb. Okay, main verb. It is called action words. It is called action word. Okay, म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. डू, डीड, डन आणि डू, डज, डीड हे जे आहे ते हेल्पिंग वर्ब आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, आय नो म्हटलं मी, आय नो, KNOW, नो म्हणजे माहित असते. मला जर याचं निगेटिव्ह वाक्य करायचं असेल तर काय होईल, आय डोंट नो. ओके, आज आपण याचा वापर बघितला आहे. डू, डज, डीड हे जे आहे ते हेल्पिंग वर्ब आहेत आणि डू, डीड, डन हे जे आहेत त्याला मेन वर्ब म्हणायचं, ऍक्शन वर्ड. फॉर एक्झाम्पल, आय एम डुईंग माय वर्क, मी माझं काम करत आहे. ओके, अशा प्रकारची थोडीशी वाक्य बनवा आणि प्रॅक्टिस करा. थँक्यू व्हेरी मच.